दादा आज आई पहिल्यांदा माझ्यामुळे अख्ख्या शाळेसमोर रडली. पण खरंच दादा, आपणची शपथ, ह्यात माझी काय बी चूक नाही. अरे हे समजा झालं तेव्हा तर मी शाळेत बी नव्हतो, घराकडे आलतो. वाटलंच तर कुणाला बी विचार. शांत व्हा. आई भोईर, पण मला कळते की सगळं. म्हणून मी एका शब्दाने काय बोललो का तुला? आता सांग मला काय झालं ते. मला तर सागऱ्यावर डाऊट आहे. काल आम्ही त्याला कबड्डीत हरवले म्हणून त्याचा राग आहे आमच्यावर. आम्ही शाळेत गेल्यापासून आमच्यावर डूक धरून असतोय तो. त्याच गावातला असल्यामुळं सगळे पोरं त्याला भिवून आहेत. भेचं काय त्यात? आब्या, असल्यांना चांगली अद्दल घडवायची असते. पुरवू दे, मीच भेटतो त्याला आणि माझ्या भाषेत बोलतो. नाही नको दादा, मीच बघतो. तू काय करणार आहेस आब्या? काहीतरी करायला जाशील, मार खाऊन येशील. तू एक काम कर, ते मुतारेतलं आणि सागऱ्याच्या वहीतलं अक्षर जुळतंय का बघ. अरे पण ते शिपाई मामांनी कधीच पुजलं असेल. आब्या, सरांच्या मोबाईलमध्ये आहे ना फोटो? अरे ते कुरकुटे सर आहेत, तुला माहीत नाही ते कसं आहेत ते. मागच्या वेळी आम्ही त्यांची तक्रार मुख्याध्यापकांकडे केली, म्हणून त्यांचा राग आहे आमच्यावर. म्हणूनच कुणीतरी मुद्दाम त्यांचंच नाव लिहिलं, म्हणजे त्यांना कारण गाव आहे आम्हाला माराय. असंही होय. पण शाळेत एक तरी शिक्षक धड असेल की, का सगळेच अशीत? पाटील मॅडम आहेत, पण त्यांचंच नाव लिहिलं त्याच्यावर. मग कांबळे सर, दादा कांबळे सर लय चांगले आहेत का कुणाच ठाऊ, पण ते आमासनी लय मदत करतात दादा. आमासनी म्हणजे डोंगरावर नेऊन शाळा शिकतात त्यासनी. म्हणजे त्यांनी ह्यो ताप बघितलेला असेल. जो गरिबीतनं येतो ना, त्यालाच गरिबीचा कळवळा असतो. तो त्यांनाच भेट, आणि त्यांच्या मोबाईलमध्ये असणार तो फोटो आणि सागराच्या वहीतलं अक्षर जुळवून बघतो आणि त्यांना सांग सगळं. हे तर माझ्या ध्यानातच नाही आलं दादा. यासाठीच मोठा भाऊ असतो. आणि तो बी तुझ्यासारखा असला म्हणजे किती भारी ना. माकडा, कौतिक नको करू. अनाब्या, अरे घरापर्यंत नको येऊन देऊ. आधीच माहिती नाही आजारी असते, अजून नको तिच्या डोक्याला ताप. कळलं का तुला? लय लागलं का? नाही, पण तू शाळेसमोर रडलीस ते नाही आवडलं मला. तेच लय दुखलं. आईला हो केला का अभ्या? कबड्डीची मॅच हारला म्हणून नाही घातली असणार मुतारीत त्यानं. मध्या हे शिवाय न देवी सांगू शकला असताच केला का तू? हो, तू मोठा लय सभ्य बोडायचा नाहीस का? सागरची तीच लायक आहे, शिव्याच दिल्या पाहिजेत त्याला. मग त्याला मुतारीतच आणायचा का? चड्डीचा मुतला पाहिजे. मुतारीत जाताना मारला पाहिजे, येताना कसं काय चड्डीत मुतल? अरे मग कसाही हाणला तरी तो चड्डीत मुतणारच नाही, कारण पेन घालते ती. ए आय घाल की तुझी. इथं झालंय का तुझं काय चाललंय? सागरला हाणायचं प्लॅनिंग तुझ्यासाठीच म्हणतो ना मी आब्या. आणि तू मध्ये सांगू की ही जी झाडी वाटतात ना पोरं, आपण नुसती कापसागत असतात आणि महत्वाचं म्हणजे भित्री बी असतात. त्यामुळं मी बी आणू शकतो त्यासनी. होय चालतंय, मग तू जा ना, आम्ही नाही येत. अरे बाबा तसं नाही, म्हणजे सगळ्यांनी मिळून कापसाची हवा काढूया की. अरे पण हाणामारी करून काय होणार आहे? काय गेलेलं नाव परत येणार आहे का? अरे गांधीजींच्या हातात काठी होती, तरी त्यांनी ती काठी कधीच न उचलता भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. हे जर असलं बोलणार असशील ना तर मी शाळेत येत नाही. हे असलं ऐकून माझं डोसकं दुखायला लागले. माझं पोटात दुखतोय.
माझ्याकडे दुखते रे मध्ये. हा तुझा बारका भाऊ दुखत असेल. मला कुठं आहे बारका भाऊ? आणि तसं बी मला लागल्यावर त्याला कसं दुखल? बरोबर आहे, तुला नसेलच. हे तर तुझी उंची वाढ ना, त्याची कुठं वाढणार आहे तवा. बर काय करायचं ते सांग. अरे कशाला करा की, अजून मस्करीच करा. जा आई घाल, नको लय भाऊ खाऊस. ऐका, आपल्याला काय बी करून त्याची वय घेतली पाहिजे, म्हणजे त्याचं अक्षर आपल्याला कांबळे सरासने दाखवायला येईल. बरोबर आहे, तेच एकलं बाजू घेतील आपली, नाहीतर सगळी येडी येते. ही काही शाळा आहे वय तवा. वही पण तू त्यांच्याच पोरांना देणार आणि ती लगेच जाऊन सांगतील की तू वही घेतल्यास. अरे पण एखाद्या पोरीने वय मागितली ना, लगेच दिल ते. लय चाबर आहे. हा अरे पण कोण मागील? जी आपलं काहीच कोणाला सांगणार नाही. हा रेश्मा, हा मी नाही मागणार वही. मी तुला मागं सांगितलं होतं ना, मी कुणालाच वही नाही मागणार. आणि त्या सागराला तर नाहीच नाही. ते काय चांगलं पोरगं आहे वय. अगं तुला कुठं त्याच्यावर लगीन करायचं आहे? फक्त वहीच तर मागायच्या. जीव देईन पण त्याच्यावर लगीन नाही करणार मी. अगं मी ते आपलं असंच म्हणलं चेष्टत. तरी बी नाहीच करायची. आणि हो, इथून पुढं माझ्या लग्नाचा इच्छा नाही काढायचा. का? त्याचं तुला काय करायचंय? मी त्याला वही मागणार नाही हे नक्की. असं बी माझा समजा अभ्यास झालाय. अगं तुझा अभ्यास झालाय पण माझा नाही झाला. मला पाहिजे वही. मग वर्गातल्या पोरींची मागकी आणि असं बी माझी नकोच असेल तुला. मग तुझ्या आवडतं केवढंच आणून देऊ का? तुला कोण म्हणलं ती माझी आवडते? अख्खा वर्ग म्हणतोय, अजून कोण कशाला म्हणायला पाहिजे? अगं पण तसं काय असतं तर सगळ्यात आधी तुलाच सांगितलं नसतं का? तू माझी लहानपणीची मैत्रीण आहेस. आजवर असं काय झालंय का जी गोष्ट घडली आणि मी तुला सांगितली नाही? लय काय काय नाही सांगितलं साब्या. केवढ्याला कुणीतरी हिरोचा पेन दिलाय. कुणी दिलं हे तुला माहित असून कुठं सांगितलंस मला? ते दिलं असेल कोणीतरी. आता मला काय माहित. दादाने पण तुला तसलाच पेन दिलाय ना? आता हाय का? अख्ख्या जगात काय एकच हिरोचा पेन आहे वे? खरंय. आणि रंग बी एकच कसा काय असेल? हाय का नाही? राहू दे, नको मला वय. जातो मी. वाईट वाटलं भाई तुला? मग काय, तू हे असलं बोलतेस तेव्हा माझ्या मनाला कसं वाटत असेल? हेच मी तुला विचारलं पाहिजे अभ्या. काय काय बोललो मी तुझ्या मनाला लागेल असं? बोलत नाहीस, वागतोयस. बर, ह्या पुढं कवाच नाही बोलत, कायच नाही बोलत. रुसलास वय? नाही, पण तूच बघ की, मी मगा धरणं तुला काहीतरी सांगतोय आणि तुझं आपलं वेगळंच काहीतरी चाललंय. रेशमे, माझ्यासाठी एवढं बी नाही करणार होय? लाडी गुडी कशी बरोबर लावायचं जमते रे तुला? आणि आता असं बी गरज लागल्यावरच आठवते तुला ही तुझी मैत्री. पण जाऊ दे, मी मागते त्या सागरायला बाई तुझ्यासाठी. पण एकदाचा. हा चालतंय, चल जातो. सागर तिकडे ये की. बोल की, कशाला बोलवलंस? ते मला एक बोलायचं होतं. तरी मला वाटलंच तुला बी मी आवडत असेल. खोबरं कायच कर तू? तू कशाला आवडशील मला? म्हणजे माझा स्वभाव आवडत असेल ग. सगळ्यांनीच आवडतो की. बघितलंस ना किती मतं पडली मला, तरी एका मतानं राहिलो मॉनिटर व्हायचा. तसा चांगलाच आहेस तू. तरी बी तू अभिजितलाच मत दिलंस की. आता तो आमच्या गावातला आहे म्हणून त्याला द्यावं लागलं मत. पुढच्या वर्षी देते का तुला? पण आता भूगोलाची वही दिली तरच. भूगोलाची वही पाहिजे म्हणून बोलवलंच आहे. हो, मग तुला काय वाटलं? मला वाटलं तुला मायाची काहीतरी बोलायचंय. हेच की ते.
देतोस ना वय? यंदा दिवाळीच्या सुट्टीला आमच्या घरी येणार का फराळाला? हो म्हण मगच देत. येते की. येताना अभ्याला मधाला बी घेऊन येते. हे घे. मंडळ तुमचा आभारी आहे रेशवा वहिनी. वहिनी आधी गणपतीच्या मंडळात बायका दर्शनाला येते ती तो मोठी पोरं पण अशी म्हणते ती, या वहिनी या. म्हणून म्हणलं वहिनी. तशी वहिनी वय तुला कशी वाटली? नाही कशीच. हिला एक कधी काय होतं काहीच कळत नाही. कावा हसती कावा रुसती कावा लाजती. अरे हे वय तसं असते. उगी उगी बाळा य य एवढ्याशा मेंदवाला एवढा मोठा विचार बरा ना. झोप हा मला मारतेस मला मारतेस. ही घे वही आता कळेल कोणाचं अक्षर आहे ते.